वाघिणी शूरवीर तू आहेस तू वाघीण 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 बिगी बिगी जाऊ. आहेस आई बाबा जननी, वाट बघत तुझ्या असतील. विना नाही हे जग. तू आहेस वाघीण वाघीण वाघीण. तुझा रुद्र प्रताप पाहून घाबरतो राक्षसही. प्रत्येक स्त्री असते वाघीण वाघीण वाघीण. अगं बाई, पाणी सोडले वाटतं बाबांनी. रगड्या, अरे पाखरू तावडीत गावले तर सोडायचं नाही याला. दादा, या रानात मग लई पाखरू आहेत. धरू काय तिला, धरू काय? अरे थांब, काही करू नकोस. दाद्या, पाखरू तावडीत गावले. सोड रे तुला. अरे तुझी होणारी वहिनी आहे रे ही. दणका जोरात आहे की हिचा. पिझ्झा बर्गर खाल्लेली अवलाद नाही, चटणी भाकर खाल्लेली शेतकऱ्याची अवलाद आहे ही. आता हिला दाखवतो पिझ्झा आणि बर्गरची ताकद. हिम 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 हिम. ह्या क्षणाची लई दिवसापासून वाट बघत होतो. त्याला वाट. बाबा बाबा अरे मूर्खानो, बघाला काय. का टाकली रे? अरे का टाकली? अरे रगड्या, कुठं आहेस तू? अरे का टाकला ये? काय चट्टी? ही शपथ. अरे रगड्या, कुठं आहेस? अरे पिंटू, रगड्या, अरे कुठे गेली बघते? परत जरा गौरीचा नाद केला ना तरी याद राखा.
अहो अहो ऐकलं काय? अगं बोल की काय झालं बोलायला? अहो गौरीचं बाबा त्या जनावराचं आणि साऱ्याच बघत बसताय का घरात तर काय बघताय का नाही हो? अगं 40 वर्ष झालं मी तुलाच बघायला लागलो या की का उगाच दंगा करायला लागल्यास? चला बाई तुमचं आपलं काहीतरीच काय. अहो बोल. मी आपल्या पोरीच बोलत होतं. काय म्हणतेस? अहो काय चाललंय काय नाही हे सगळं तुम्हाला माहिती आहे की आणि मला कसं काय विचारताय? सुधा अगं तुला काय वाटतंय तुझ्या पोरीची काळजी तुलाच एवढी आहे होय? अगं मी पण एक 2-3 माणसांनी सांगून ठेवलं या की बघू आता त्याच्या मनात कवा येते आणि कवा आपल्या पोरीचा हात पिवळं होत्यात ते काय तुझ्या आणि माझ्या हातात आहे होय. परमेश्वरानं जर ठरवलं तर आपल्या पोरीचं उद्याच लगीन होईल बघ. अहो पण मला लई काळजी वाटायला हो. अगं आपली पोर म्हणजे वाघीण आहे ग वाघीण. अहो तुमची पोरगी जरी वाघीण असली तरी पोरींची जात ही घायाळ वाघीणच असत्या. ते तुम्ही परवा ते कुठल्या एजंटाकडे गेलतासा की काय झालं? चला अहो त्याच्याकडे जाऊन येऊ आपण. असं म्हणतेस? परवाच मी त्या एजंटला कानावर घातलोय मग जाऊन येऊया म्हणतेस? होय हा चला की. एवढी वैरण तेवढी माझ्या लेकरासनी देतो. होय हा आवरा. जाऊन येऊ. ते आपले लाडाचं पाखरू काय करायला लागले यार? अहो हाय की गौरी. अगं ए गौरी. बाबा काय चाललंय तुमचं? मला नाही इतक्या लवकर लग्न करायचं. आई तू पण तसं नाही गो पोरी. आणि अगं हे जग आहे की नाही आम्ही डोळ्यानं बघितलंय ग कसं आहे काय आहे. आणि वेळच्या वेळी तुझं हात पिवळं केलं का नाही मग आम्ही मोकळी झालो रे बाळा. आम्ही मग मोकळं झालो. आई इतकी ओझी झाली का ग मी तुम्हाला? मला नाही इतक्या लवकर लग्न करायचं. आई मी या घरातून निघून गेले तर बाबांना औषध कोण देणार वेळेवर? आणि तुझी घरकामात मदत कोण करणार आहे? मला नाही लग्न करायचं आहे. नको बाळा असं नाही विचार करायचं. नको रे बाळा. पोरी अगं नको का काळजी करू. माझं औषध किती दिवसाचं आहे ग? मला नाही करायचं लग्न बाबा. नाही पोरी नाही असं म्हणू नकोस ग. अगं अगं तुझी आई आहे की ग मला मदत करायला. पोरी हो बाळा हो. अगं आमच्या दातावरती मांस नाही ग पोरी. आमच्या दातावरती मांस नाही. आणि या गावचा सरपंच तो हरामखोर तर तुझ्या मागे हातून लागला आणि या उघड्या डोळ्याला आम्ही नाही बघू शकत पोरी. आमची काळजी करू नकोस बाळा तू. सुधा जा बरं पटन यावर आपण जाऊ त्या एजंटकडे होय आणि माझ्या छकुलीसाठी चांगला मुलगा बघून येऊ ग. अगं तुझी आई तुला जा पोरी जा सुद्धा पटला आवरून ये बघ. सगळं गुरासनी चारा कर. अख्ख्या पंचकृषीत माझ्या निशाणाचा कोणी नाद नाही केला. आता ही मोसमी कसं पाडतो तुला? आता निशाणा तर लागला कारण माझ्या नारंगीचा निशाणा अजून सुद्धा आला नाही. अगं खूप दिवस झालं तुला सांगावं म्हणतोय पण माझं धाडस म्हणून झालं. आज मी तुला सांगू शकतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रेम आणि तुझं माझ्यावर? अगं होय ग आणि माझा निशाणा बी तुझ्यावरच आहे. तुझ्यावरती निशाणा लावून दाखव. अगं आता निशाणा लागला समज. अरे थांब 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 थांब.
लग्नाची गाठ घालूया. मी माझ्या आई वडिलांच्या इच्छेशिवाय लग्न नाही करू शकत. माझे आई वडील जिथं बोलतील तिथं मी लग्न करेन. मी शादी घर जोडे. माझे नाव शा म्हणजे शांताराम, दी म्हणजे दिनकर, आडनाव घर जोडे. मी आतापर्यंत 151 लग्न केलेत. अहो माझे नाव असे घरस्थळ जोडलेत. पण मी पैशासाठी काहीच करत नाही हो. एक चांगलं सविस्तर, एक मुलामुलींचं चांगलं संस्कार व्हावं, हा आमचा जोडण्याचा संस्कार आहे. पण सर्जेराव त्यांच्या मुलीचं स्थळ पाहण्यासाठी येतो म्हटला होता, पण अजून कसं काय आला नाही? चल लक्ष्मी, साहेब वाट बघत असतील. हा हेच आहेत वाटतं गाडीत. बोललेस ना सगळं? बोललोय ग समजावून लक्ष्मी. सगळं सांगितलंयस ना? सांगितले तू काय बी काळजी करू नकोस. हं? किती काळजी करतेस? होय 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 होय. नमस्कार साहेब. अरे ये सर्जेराव, मी तुझीच वाट पाहत बसलोय. ये. लक्ष्मी. अरे सर्जेराव, फार उशीर केलास यायला. हो साहेब, काय गरीब शेतकऱ्याकडे गाडी काय घोडा, हा चालत यायचं. आणि लक्ष्मीला म्हटलं साहेबांनी आपल्या पोरीसाठी चांगलं स्थळ काढतात म्हणून तिला बी घेऊन आलो. म्हणून उशीर झाला बघा. अरे त्याची चिंताच सोड. मुलगा फार हुशार आहे आणि बिगर व्यसनी आहे, मान मिळव आहे, खानदानी घरंदाज आहे. त्या मुलीच्या हिशोबाने मी एक मुलगा हा शोधला आहे. त्यासाठी एक तुझ्या मुलीसाठी हा एक मुलगा आहेच. हे पहा, तुला पसंत पडेलच. शुभ. लक्ष्मी जागा की हो पोरं? हाय ना, हाय की देख ना हाय. आपल्या पोरीला शोभत. झोपणार की हो? होय साहेब, आमची परिस्थिती तुम्हाला ठाव आहेच. होय. हं? आमच्या गरीबाची पोर या असल्या नक्षत्राने पोराला द्यायची म्हटल्यावर होय. ह्यांची काही अपेक्षा वगैरे. होय. त्याची काय चिंता सोड. तुला मुलगा पसंत आहे का? आपण साहेब अहो ग बसा की. आपल्या पोरीचं काय चाललंय माहित आहे ना? हा अहो नक्षत्रासारखं पोर आहे. साहेबांना म्हणून सांगा की जगायचं मरायचं काय कशासाठी? आपल्या पोरा बाळासाठीच नव्ह. लक्ष्मी, मग अगं तू म्हणते ती बरोबर आहे. अगं आपल्या पोरगीला जर संसारात चांगलं सुख मिळालं, माझी पोर त्या घरात चांगली नांदायला लागली तर आणखी काय पाहिजे ग या बापाला? हा तू म्हणतेस तसं होकार कळवू. होकार कळवा साहेबांना. कळवा होकार कळवा. आमच्या दोघांच्याकडनं तर हाय बघा. हाय हं? होय. तुम्ही जातात तिचं बा समजून काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या. या होय. आम्ही तयार आहे. हाय. बरं, ठीक आहे. आता लाग तयारीला. येतो येऊ कसं आहे. या, मी वाट पाहते. ये बरोबर. सगळ्या आता तावडीत गावल्या. आता सोडायचंच नाही. कोण नाहीये काय आता छान सोडायचं नाही. पिंट्या बाला पाणी घेऊन चालल्या दादा. पाणी
तुझ्या माठातलं पाणी तर पिऊ दे मला. पाणी पाणी अजून सांगते माझी माठ दे. माठ पाहिजे तुला, हे घे. माठ दे. माठ पाहिजे हा, हे घे. माठ दे, माझी माठ दे. अगं, घे माठ तुझी. चला आज तुला सोडतच नाही. वापरू थांबले गे. हो दादा. देवा काय चाललंय तर काय देवा, अरे काय तुझ्या मनात आहे ते तरी सांग. अरे सुधरल माझं पार म्हणून मी गरिबाची पोरगी करून आणली आणि वारंवार ते भटकतच चाललाय. काय करू तर काय ते तरी सांग देवा. काय करू बघितलास हे असं आहे. त्याला काय विचारलं देवाला, काय सांगायचं त्या दगडाला? दगडाचा देव त्याला काळीच नाही. आहे की दगड, काय रे, त्या दगडाकडे बघ. अरे काय रे, काय तुझा अवतार, का असा वागतोस, काय झालंय? मी काय वागते, मला पैसे दे. पैसे? अरे कुठलं द्यायचं तुला सारखं पैसे, कुठलं आणू मी तुला पैसे मला काय द्यायला? सांगू नको, मी गळ्यातलं काढून दे. अरे तुला काय वाटते का नाही रे हा? मला अहो काय हे? ए, अहो ए, कोण तू? अरे मुद्द्या पैसे नाही म्हटल्यावर आईच्या दागिन्यावर बी टपलास हा? अगं पोरी का तिच्या नादाला लागल्यास, सोड त्याला, हो बाजूला. ए आहे, पैसे पाहिजे मला. ए कुठे ए, तुला का करून आणले माहिती आहे? या घरात राबायचं गाढवाने, मला दारूला पैसे द्यायचं आणि मी जसं सांगेन तसंच राहायचं. अरे मुर्द्या, अरे सोन्यासारख्या पुरीचा गळा कापला रे मी. अरे काय सांगू तुला, सोड तिकडं. पोरी उठ ग बाळा, ती काय 2 घास खातोय का बघ ग जरा, चार जा त्याला, जा, रडू नको बाळा, जा रे बाळा. ए हाय, मी काय जेवणार नाही, मला दारू पाहिजे. मी दारू पिल्याशिवाय मी जेवण नाही. पोरी मला क्षमा कर ग, क्षमा कर. केसानं तुझा गळा कापला ग मी, मला क्षमा कर ग, मला क्षमा कर. आई असं का करताय? काय करू ग पोरी सांग. हे बघ तुझी आई येणार आहे ग तुला भेटायला. माझ्या घराची इज्जत राख ग, तू माझ्या घराची इज्जत राख. आई, असं नका बोलू. आई आई आलीस तू? का बा? का रडतेस तू? काय झालं? आला सा होय, या या. मी हायच रे बाळा, येते ती या. पोरी मम्मीला बसवून घे, मी चहाला ठेवते. हा आई मी चहाला ठेवते, तोपर्यंत तुम्ही भाजीला काहीतरी घेऊन या. असं म्हणतेस? बरं मी जाऊन भाजीला घेऊन येतो, मम्मीला चहा करून दे. येईन बाई, बोला की. तुम्ही बसून घ्या, मी जाऊन भाजीला घेऊन येते. काय तर अहो अनेक तुम्हाला गोष्ट सांगायचीच राहिली आनंदाची. काय हो? अहो आपल्या गौरीला दिवस गेल्यात. या बया, काय सांगताय? अहो 3रा महिना चालू आहे. हे देवा, होय हो, देवाचीच कृपा बघ. काय आपली करता?
बसा हा मी लगेच येते हा, लवकर. तोंड गोड करते तुमचं होय, होय, होय. येते हा बसा काय आनंदाची गोष्ट हे देवा पांग फिटलं ग बाबा पांग फिटलं कवा त्यांना ते सांगू असं वाटायला मला ते बाई कवा येते ते काय माहिती हे देवा आबा काय रे बाबा तुझं गौरी अबे गौरी बेटा अगं कुठं आहेस गौरी अहो या अहो या अहो इथं बसा की इथं बसा अहो लय गोड बातमी आहे बसा की लवकर सांगते मी तुम्हाला अहो बसा की अगं या 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 परमेश्वरा आणि एवढा हुशार काय मी केव्हापासून तुमची वाट बघते की अगं पुरीला खायला आणायला गेलो होतो अहो आनंदाची बातमी म्हणजे अहो आपल्या गौरीला कनी दिवस गेल्यात काय सांगते होय हो पावला ग बाई देव पावला आनंदाची बातमी बाई पांग पिटलं बाई सुद्धा तुझं नाही तर काय हं? रात दिवस आपण पोरीची काळजी करत होतो आता पार पडल्यासारखं वाटते बघा आणि जावई बापू नाही मी आल्यापासून नाही येत होत कुठे बाहेर गेल्यात वाटतं बाहेर गेलं येईल बाई कुठे बाहेर गेल्यात होते आता मला बाई काय होई तुम्हाला कवा सांगू असं वाटत होतं बघा ती सांगतेस ते ऐकूनच किती समाधान वाटायला लागले या हा गौरा अगं ए गौरा अगं तुझं बाबा आलेत रे बाळा ये की का ए भिकाराड्यानो हे काय होई जावय बापू ए कोण जावय तुमचा जावय मेला आणि इथं काय बसलाय आलायच ना बाहेर पडा पाहिला ए हा करड्यानो हे कर इकडे आई कुठे गेली हो आई अहो जावय बापू काय करताय रात्री काय आहे नाही एवढा येऊन बसलाय अहो अहो जावय बापू काय आहे? करडे कुठे गेली का माझी हो काय आहे? गौरा गौराचं काय आहे? माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाट या पिडक्याच्या गळ्यात बांधून काय दशा केली आपण आपल्या पोरीची देवा सुधा तू खरं बोलत होतीस ग तू खरं बोलत नीर सोडू नका तुम्ही माझ्या पोरीचं वाटोळ केलं आपल्याला माहिती होतं काय तिच्या नशिबाचा भाग असला भाग कसला हे परमेश्वरा चल पोरी पोरी आपल्या नशिबाला आलं आपल्या पोरीला काही धक्का लागायला नको आपण निघू आपण आपल्या घरला चला. आपण आपल्या पोरीचं काय हो तिला घरी सुखी राग पोरी तिला घरी सुखी राग. अहो पण अशा परिस्थितीत आपण तिला कसं सोडायचं नको नको पोरी चल. अगं गौरी अगं पुरी कुठं आहेस अगं 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 आपला घात झालाय ग घात झालाय त्या नरामधाचा अगं नजर तिची वाईटली आहे ग वाईटली आहे अगं अगं आपल्या पोरगीला का नाही मी आज जाच्याकडे पाठवलंय तू काय कर तू भीतनं निघून जा नाही आई, मी जा तुम्हाला ग. असल्या परिस्थितीत सोडून जा नाही ग जाणार. तुझ्या पाया पडते जा ग नाही, इथनं आई, तू तुम्हाला जा सोडून नाही जाणार आई. जा ग पोरी जा तू इथनं ऐक माझं पोरी ऐक जा तू इथनं ऐक ग आई, मी तुम्हाला सोडून नाही जाणार आई. नको ग पोरी नाही, तू आई. तुझ्या मालची शपथ आहे तुला जा इथनं मग त्याला जा ना ग. सुखी राहा ग पोरी, जा. म्हाताराडे करडे कुठं आहे
अरे नराधमा, अरे असला कसला तू बाप रे. अरे तुला तुझ्या पोरगीची तुझ्या नजरेत ओळख नाही. अरे लिकीवर कोण वाईट नजर ठेवते का रे राक्षसा. अरे राक्षसा बराच तू वाईट माणूस आहेस रे. अरे तरण्या ताट पोरगीवर तू वाईट नजर टाकतोस. अरे मी तुझ्या आई आहे म्हणून या पदरात सगळं तुझं माफ करून घेते रे. अरे कुठं फिरशील रे नराधमा, कुठं फिरशील रे. मी लावले का झाडाचं फळ मी खाल्लं तर त्यात तुझ्या बाच काय गेला. अरे नालायका, पुढची पोर सुद्धा तू सोडला नाहीस, तुला ओळख राहिली नाही तुझ्या नजरात. अरे असला कसलायस रे. कुठं फेडतील रे पाप, कुठं फेडतील रे, कुठं फेडतील रे. गौरी कुठं आहे. अरे गौरी गेली तिच्या मायारला. गौरी कुठं आहे. कोणाच्या बाला विचारून तिला पाठवलेस मायाला. अरे नराधमा, आईला असताना वळखनास मारायला भीनच रे. अरे तुझ्या डोळ्यात नजरात ओळख आहे का नाही. अरे लेक आई भन तुला ओळखते का नाही रे. सगळंच तू पाणी सोडलंय रे आपल्या डोळ्यात तुझं. अरे कसला आहेस रे. अरे आई कुठं आहे, बहीण कुठं आहे, लेक कुठं आहे. अरे जरा सुद्धा तुला कळत नाही का रे. नराधमा, का मेला नाहीस रे तू आता. का तुझा चिलून मरून गेला नाही. कशाला जगतोस रे तू, कशाला जगतो. अरे गौरीच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही मी, लक्षात ठेव. अरे तिच्या पाठीशी मी आहे. मी काय करतोस तेच बघते मी. गौरी, गौरी जा बाळा, जा 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 ग पोरी, पळून जा ग पोरी, लांब जा. तिला कोण वाचवते बघतोच. कुमार, कुमार, अरे कुमार, बघितलास केलेल्या पापाचं प्रायश्चित्त इथंच करायला लागतंय रे. का रे, का सुधारला नाहीस रे बाळा, का ऐकला नाहीस माझं. पुरी, अगं हे पहिला मीच करायला पाहिजे होतं ग. खरं तू केलीस, बरं झालं. जा पोरी, तू जा, जा इथनं निघून जा, जा जा म्हणते ना, जा जा ग जा. ह्यो सबांज म्हणतोय की मी लावलेली झाडं मी फळं खाल्ली म्हणून काय झालं. तर मी म्हणतो ह्या समाजाला मी लावलेलं झाड हे तोडून टाकलं तर काय झालं.